एकीकडे अजितदादांचं निधन झालेलं आणि त्याच दिवशी तातडीने अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र वाटप होत होतं. हे खातं होतं अजित पवारांकडे. पण अजित पवारांच्या मृत्यूनंतर दुपारी त्यांच्या खात्याकडून प्रमाणपत्र वाटली जात होती. हे प्रमाणपत्र वाटणारे अधिकारी होते मिलिंद शेनॉय. या प्रकरणाची माहिती समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली. संबंधित 75 शाळांना देण्यात आलेल्या अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रांना स्थगिती देण्याचा आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र ही चौकशी नक्की होणार आहे कोणाची? तर यामध्ये मिलिंद शेनॉय यांचं नाव समोर आलंय. मिलिंद शेनॉय हे अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय शिफारशींबाबत झालेल्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकींमध्ये देखील मिलिंद शेनॉय सहभागी होते. पण अजित पवारांनी थांबून ठेवलेल्या काही फाईल्सवर त्यांच्या निधनानंतर सुमारे दुपारी 4च्या आसपास सह्या करण्यात आल्या. त्या सर्व प्रमाणपत्रांवर शेनॉय यांच्या सह्या होत्या. शोकाकुल वातावरण असतानाच निर्णय प्रक्रिया पुढे ढकलण्याऐवजी ती गतीने पार पाडल्याचं दिसून आलं. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या प्रकरणामध्ये मिलिंद शेनॉय यांची चौकशी होणार का हा प्रश्न विचारला जातोय. त्याचबरोबर अल्पसंख्याक विभागातील आणखी कोण अधिकारी यामध्ये सहभागी आहेत हे देखील समोर येण्याची गरज आहे. त्यामुळे या प्रकरणातील सत्य राज्य सरकार समोर आणणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.